आणि रायगड लोकसभा मतदारसंघातल्या खेडमध्ये इंडिया आघाडीची सभा पार पडली। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या होम ग्राउंडवरती पार पडलेल्या सभेत ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली। ज्या व्यक्तीने तटकरेंना राजकीय जन्म दिला त्या अंतुलेंच्या पाठीमध्ये सुनील तटकरेंनी खंजीर खुपसलाय। तसंच राजकारण मोठं करणाऱ्या शरद पवार यांच्या उतरत्या वयात त्यांचं घर फोडण्याचं पाप केलं। या शब्दात सुनील तटकरेंना रायगडच्या राजकारणातनं हद्दपार केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशी टीका सुद्धा गीतेंनी केली। अहो, ज्या अंतुले साहेबांनी राजकीय जन्म दिला, जन्म कोणी दिला त्यांना राजकीय? ज्या अंतुले साहेबांनी राजकीय जन्म दिला त्या अंतुले साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला। नंतर ज्या शरद पवार साहेबांनी यांना मोठं केलं, या घराण्याला अखंड मंत्री खासदार सगळं काय दिलं, त्या शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला। मागच्या निवडणुकीतच मी त्यांना हद्दपार करणार होतो, मागच्याच निवडणुकीत 19ला, पण त्यांची हद्दपारी वाचवली शेका पक्षाच्या भाई जयंत पाटलांनी। त्याने हद्दपारी वाचवली, ते पाठीशी उभे राहिले। त्या जयंत पाटलांच्या पण पाठीत खंजीर खुपसला। त्यांची काही दखल घ्यायची आवश्यकता नाहीये। आता वय झालेलं आहे, थोडीशी बुद्धी इकडे तिकडे व्हायची ना। नाही नाही, बेदखलच करायचंय। बेदखल म्हणजे त्यांची दखल घेण्याची आवश्यकता नाहीये। मी एका जाहीर सभेत त्याच्या प्रवेशात सांगितलंय की यापुढे त्या घरातला कुणीही निवडणूक लढवण्याच्या लायकीचा राहणार नाही। ही परिस्थिती आम्ही निर्माण करू, करायची ना? निवडणूक लढवायच्या लायकीचा बेदखल करूच आपण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।